यानंतर थेट शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत. थेट जाऊया. लोकांची इच्छा आहे की जाऊया तुमच्या गावाला पाहिजे, इथे स्थानिक लोकांना पाहिजे. बाहेरचे लोक जमीन इथे ठिकाणी घेत असतील तर विचार करावा लागेल की पाणी कोणासाठी देईल. जेव्हा मी खोलात होतो तुम्ही सांगताची माहिती कितपत सत्यावर आधारित याची चौकशी करतो आणि नंतरच त्याच्यामध्ये लक्ष घालतो हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या ठिकाणी एमआयडीसी काढली जेजुरीच्या जवळ. मला आठवत आहे की त्यावेळेला असं करावं अशा प्रकारची मागणी जेजुरीचे त्यावेळचे नगराध्यक्ष काही लोकांनी केली होती जी होय. आणि त्यावेळेला लोकांनी सहकार्य केलं, आपण जमीन घेऊ शकलो, एमआयडीसी काढली, छोटे छोटे कारखाने आले, हाताला काम मिळालं. आता तेवढं भागणार नाही, त्याचा विस्तार केला पाहिजे. काही लोकांचा विरोध आहे, काही लोकांचा पाठिंबा आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढू, त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ आणि एमआयडीसी या ठिकाणी वाढवून अधिक हातांना काम मिळत असेल तर त्या संबंधीचा आग्रह हा आपल्याला करावा लागेल. पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षण. तर आपण बघतोय शरद पवार हे शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.